पुढे जाऊयात। एक महत्त्वाची बातमी आहे। नागपुरात आता एक मोठा शैक्षणिक घोटाळा समोर आलाय। अभियांत्रिकी प्रवेशासाठी चक्क बोगस एसटी वैधता प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचा प्रकार आता इथून उघडकीस आलाय। नागपूरच्या गोविंदराव वंजारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय। सहाय्यक प्राध्यापकासह 11 जणांवर या प्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले। नागपूर एसटी घोटाळा संबंधी अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। राज्यभरात अनुसूचित जमातीच्या कोट्याअंतर्गत अनेक अभ्यासक्रमांसाठी खरं तर प्रवेश मिळवला जातो आणि त्यासाठी अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र लागत असतं आणि हेच जात वैधता प्रमाणपत्र बोगस पद्धतीने बनवून कुठंतरी जे आहे ॲडमिशन घेण्यात आल्या होत्या। यामध्ये नागपूर आणि पुण्याच्या काही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यात आल्या होत्या। या सगळ्या अनुषंगाने जेव्हा ॲडमिशन प्रक्रिया पार पाडत असताना जे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलं जातं त्याची वैधता तपासली जाते आणि हे वैधता तपासणीसाठी जेव्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नागपूर यांच्याकडे आलं त्या संदर्भात त्यांनी जेव्हा सखोल तपासणी केली तेव्हा आडनावाचा जरी साधर्म असला तरी ते प्रमाणपत्र बोगस असल्याचं कुठेतरी समोर आलेलं आहे आणि यामुळेच या सगळ्या समितीने जे आहे संशोधन केलं आणि या संशोधनानंतर जेव्हा तपासणी करण्यात आली त्यामध्ये बोगस प्रमाणपत्र असल्याचं आढळून आलं। या अनुषंगाने चौकशी अहवाल तयार करण्यात आला। नागपुरातील पाचगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी खरं तर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामध्ये नागपूरच्या एका कॉलेजचा सुद्धा समावेश आहे, त्यातील प्राध्यापकांचा समावेश आहे आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशी केली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।